भट्टीसारखे कुरकुरीत खारेदाणे घरच्या घरी सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते पाहूयात। गॅसवरती कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं। यामध्ये 2 चमचे मीठ घालून घ्यायचं। घेतलेले शेंगदाणे आहेत ते घालून घ्यायचे। शेंगदाणा तुम्ही कोणताही वापरला तरीही चालेल। आता कुकरला झाकण लावून याची एक शिट्टी करून घेऊयात। एक शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि कुकर थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचा। गॅसवरती लोखंडाची कढई गरम करायला ठेवली। यामध्ये 1 ते 1.5 वाटी लहान आकाराचं मीठ घालून घ्यायचं। गॅस लहान करायचा आणि मीठ गरम होण्यासाठी थोडा वेळ असंच ठेवून द्यायचं। कुकर थंड झालाय का ते पाहूयात। कुकरची पूर्ण वाफ गेली आहे का ती पाहायचं। नंतर याचं झाकण उघडायचं। शेंगदाणे आतले चांगले शिजलेत का पाहायचं। शेंगदाण्याची साल सुरकुतल्यागत दिसायला सुरुवात झाली की समजायचं शेंगदाणे चांगले शिजले गेलेले आहेत। आता पाण्यातून शेंगदाणे वेगळे करून घ्यायचे। एका कॉटनच्या कपड्यावरती थोडा वेळ पसरून ठेवायचे। गॅसवरचं मीठ कडकडीत गरम करून घ्यायचं। या मिठामध्ये हे शेंगदाणे घालून घ्यायचे आणि साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे। एकसारखं हलवत राहायचं। पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर रिलेटेड व्हिडिओमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, पाहू शकता। हे भाजलेले शेंगदाणे एका झाऱ्याच्या साहाय्याने मिठातून वेगळे करून घ्यायचे। कुरकुरीत असे खारेदाणे खाण्यासाठी तयार होतात।